आझाद मैदान नाही तर छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर आमरण उपोषण करणार असल्याची माहिती जरांगे पाटलांनी दिली आहे। तर सरकार आम्हाला आंदोलनासाठी मैदानांची परवानगी देईल अशी अपेक्षा जरांगेंनी व्यक्त केली आहे। तर 4 जानेवारीपासून बोदा पट्ट्यातील 123 गावांचा दौरा करणार असल्याचं जरांगेंनी सांगितलेलं आहे। 3 मैदान त्यांनी बघितली, आझाद मैदान, शिवाजी पार्क आणि बीकेशन, तिन्ही पण आम्हाला लागतात, तिन्ही पण। मग आमरण उपोषण मात्र आझाद मैदानला होणार आहे किंवा मग शिवाजी पार्कला होणार आहे। दोन्हीपैकी एका जागा 100% होणार आहे। दोन्ही ग्राउंड आम्हाला लागतात आणि सरकार ते उपलब्ध करून देईल 100%, कारण संख्या मोठी असल्यामुळे सरकार ती सुविधा सोयी करणार। 123 गावाला 4-5 महिन्यापासून भेटलोच नाहीत एकमेकाला, गाठीपिटी घेऊन उगा चर्चा करायसाठी 123 गावात जे आहेत गोदापट्ट्यातली, तर 4 जानेवारीपासून सुरुवात करतोय आम्ही। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर अप्रत्यक्षरित्या हल्लाबोल करणाऱ्या जरांगे पाटलांचा सूर आता बदलताना दिसतो। फडणवीसांबद्दल आम्हाला राग नाही, कारण ते मराठा आरक्षणासाठीच काम करतायत, असं जरांगे पाटलांनी म्हटलेलं आहे। आम्ही लढायला सज्ज आहेत, आम्ही मिळू, त्यांच्याबद्दल काय आम्हाला काही राग रोष असण्याचं काही कारण नाही। ज्यावेळेस त्यांनी स्टेटमेंट केलं होतं त्यावेळेस होता, आता मधल्या काळात ते